हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू बॅक माय चॅनल काजल होम किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मेथांबाची रेसिपी. त्यासाठी मी इथे हाफ KG कैरी घेतली आहे. कैरी घेताना मला कोवळ्या बीचीच कैरी हवी होती, पण इथे मला 2 कैरी मोठ्या गुटलींचे मिळाले आहेत. कोवळ्या बियांची कैरी असली की ती खूप इझिली कट होते, पण ठीक आहे, गुटलीवाल्या कैरीला पण मी लांब लांब कट करून घेतले आहेत. तर इकडे सगळ्यात आधी मी पूर्ण कैरींना धुवून वरची स्किन काढून घेतली आहे, सोलून घेतलेले आहे पूर्ण कैरींना. त्यानंतर इथे कैरींना लांब लांब कट केलेलं आहे. मेथांबाची चव आंबट गोड असल्यामुळे हा मुलांना तर खूप आवडतो, मलाही खूप आवडते. मेथांबा केला की मुलं कधीही एक चपाती एक्स्ट्रा खातात आणि आवडीने जेवण मागतात. मेथांबाला ना आपण 10 ते 15 दिवस स्टोर करून ठेवू शकतो. मी कधी पण हाफ KG कैरीचा मेथांबा बनवला ना तर मला 8 ते 10 दिवस आरामात चालतं. आणि या 8 ते 10 दिवसात मला काय मुलांनासुद्धा भाजीची अजिबात आठवण येत नाही. तर चला आता कैरी कट केल्यानंतर आपण मेथांबाच्या रेसिपीला स्टार्ट करूया. मेथांबा बनवण्यासाठी मी कैरी लांब लांब कट केली आहे. हे तुम्ही बघू शकता मी कैरी कशी लांब लांब कट केली आहे. तर चला आता आपण फोडणीची तयारी करूया. त्यासाठी मी एका प्लेटमध्ये 1 चम्मच जिरा, 1 ते 1.5 चम्मच सोप घेतली आहे, 1 चम्मच राई, 1 चम्मच मेथीदाणा, अर्धा चम्मच ओवा आणि अर्धा चम्मच कलौंजी. आता या कढईमध्ये मी 2 चम्मच तेल घातले. तेल थोडं कोमट झालं की 2 तेजपान घातले आहे. त्यानंतर आपण प्लेटमध्ये जे ड्राय मसाले काढले आहेत ते या तेलात सोडायचे आहे. मसाल्यांना सुगंध येईल एवढं तेलात त्याला फ्राय करायचं आहे. त्यानंतर मी कैरी कट करून पाण्यात ठेवलेली ती कैरी या मसाल्यांमध्ये सोडायची आहे. आता या कैरींमध्ये मी अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच लाल मिर्च पावडर आणि 1 चम्मच मीठ टाकले आहे. आता या मिश्रणाला छान मिक्स करून याला आपण 5 मिनिट झाकून ठेवूया. आता या 5 मिनिटात मी गुळाला क्रश करून घेत आहे.
क्रश हे मी नाईफच्या हेल्पनी करते आहे. तुम्हाला वाटेल तर तुम्ही साखरचा वापर पण करू शकता किंवा गुळाचा पाक करून पण यामध्ये ॲड करू शकता. पण इथे ना जर तुमच्याकडे गूळ असेल तर तुम्ही गूळचाच वापर करा साखरेपेक्षा, कारण गुळापासून बनलेला मेथांबा खूप टेस्टी लागतो. तर आता इथे गूळ क्रश झालेला आहे, तो मी कैरीमध्ये मिक्स करून घेते आहे. गूळ कैरीमध्ये मेल्ट होईपर्यंत आपण एक ड्राय मसाला पावडर तयार करूया. त्यासाठी मी एक तडका पॅन घेतलेला, त्यात 1 चम्मच जिरं, 1 चम्मच सौंफ आणि 2 चम्मच धनिया टाकलेला आहे. आता या तिन्ही गोष्टीला एक सुगंध येईपर्यंत छान रोस्ट करून घ्यायचं आहे. सुगंध यायला लागला की फ्लेम ऑफ करून या मसाल्यांना थंड होऊ द्यायचं आहे. मसाले थंड झाले की या मसाल्यांना मिक्सरमध्ये ग्राइंड करून एक फाईन पावडर तयार करून घ्यायचं आहे आणि 2 चम्मच पावडर या मेथांबामध्ये ॲड करायचा आहे. मेथांबा इथे बनवून रेडी आहे. हा मेथांबा तुम्ही कुठल्याही पराठ्यासोबत खाऊ शकता आणि पुरी किंवा चपातीसोबतही खाऊ शकता. तुम्ही मेथांबा आणि पराठा हा मुलांच्या टिफिनला पण देऊ शकता. तुम्ही मेथांबा आणि पराठा तुमच्या मुलांच्या टिफिनला दिला तर तुमचा मुलांचा टिफिन फिनिश होऊनच घरी येणार, हे शुअर आहे.